हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या छान दिवसाच्या छान व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता ना श्रावण महिना चालू झालेला आहे. तर आज आहे शुक्रवार. तर श्रावणामध्ये ना आमच्या इकडे ना शुक्रवारची ना लक्ष्मीची पूजा केली जाते. तर छान इथे बघा पहिल्यांदा ना मी शौर्यला स्कूलला रेडी वगैरे करून पाठवलं आणि नंतर इथे मी बाकीचा स्वयंपाक राहिलेला आहे ना ते मी इथे बनवायला घेतलेलं आहे. तर आत्या देवपूजा करतायत तर मी ते छान अशी ना भरली वांगी बनवायला घेतलेली आहे आणि चपात्याही बनवायच्या आहेत. दूध वगैरे वगैरे तापवून झालं आणि सर्वांचा चहा वगैरे झालेला आहे. तर मस्त इथे मी भरली वांगी बनवायला घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय तेल गरम झालं त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली आणि लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि थोडासा ना टोमॅटो पण टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं तेलामध्येच, कारण छान लागतं बरं का. अशी भरली वांगीमध्ये तेलामध्येच मीठ टाकायचं आणि थोडंसं ना तेलात इथे तिखट टाकून घेतलं होतं आणि भरली वांगीमध्ये पण मी ऑलरेडी थोडंसं तिखट टाकलेलं आहे वांग भरताना. तर इथे तुम्ही पाहू शकते छान इथे ना तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मस्त असा ना मसाला तेलामध्ये परतला आणि नंतर ना वांगे पण मी तेलामध्ये ॲड केले. तर एक 2-3 मिनटं असेच ना तेलामध्ये परतत राहायचे वांगे, म्हणजे जेणेकरून वांगे लवकर आपले शिजतील आणि मऊ होतील. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी थोडासा शेंगदाण्याचा कूट राहिला होता ना तेच पाणी मी आता ॲड करणार आहे. कारण रसबशीत किंवा तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त पाण्याचा वापर करू शकता. मी थोडं रसबशीत इथे ना भरली वांगी बनवून घेतलेली आहे. तर मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान आपले आता वांगे शिजतील आणि कणिक पण मळून घेतली होती. आता कणिक पण छान मुरलेली आहे. तर आज आहे शुक्रवार. तर इथे मी चपात्याही बनवून घेतलेल्या आहे. आत्यांचा उपवास आहे, माझं पण दरवर्षी उपवास असतो, पण मी काय यावर्षी उपवास करणार नाही आहे शुक्रवारचा. का श्रावणामध्ये आमच्या इकडे ना शुक्रवारची ना महालक्ष्मीची पूजा केली जाते. तर पूजेची मांडणी मी वगैरे ना तुमच्याशी पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. आणि इथे माझा स्वयंपाक झाला आणि नंतर इथे बघा आत्यांचं शूट घ्यायला मी आलेले आहे. तर आत्याच आज देवपूजा करायला घेतलेल्या आहे. देवपूजा झाली आत्यांची छान अशी आणि नंतर ना इथे बघा छान इथे ना लक्ष्मी मातेची ना पूजेची मांडणी करायला घेतलेली आहे. तर पहिल्यांदा बघा चौरंग टाकून त्याच्यावरती वस्त्र अंतरलेलं आहे आणि नंतर ना कलश भरून त्याच्यामध्ये आंब्याची डहाळी वगैरे ठेवून नंतर असे ना छान असे ना डेकोरेशन वगैरे केलं आणि देवीला हार वगैरे घालतायत गळ्यातलं वगैरे. तर उतरंड ही छान असं घासून पुसून घेतलेलं आहे. तर म्हटलं आता चला आत्या म्हणले की तू स्वयंपाक करेपर्यंत मी बसून तरी काय करूया. तर मीच पूजा करते आपल्या असे लक्ष्मीची पूजा वगैरे कुठलीही आता पूजा असली की. तर आत्या म्हणले की तू स्वयंपाक बनवून उठायला उशीर होईल, म्हणजे बनवायला थोडासा वेळ लागतो, तोपर्यंत माझी देवपूजा झाली की मी तर मग चालते म्हटलं. तर इथे मी शूट घेते. तर मस्त इथे बघा त्यांची चाललेली सकाळ सकाळी अशी पूजेची तयारी. खरं शक्यतो ना सायंकाळी पण करतात काही जण, पण आम्ही सकाळीच पूजा करतोय. तर मस्त इथे बघा छान वाटतं असं सकाळ सकाळी घरामध्ये ना पूजा अर्चा वगैरे झाली ना इतकं छान वाटतं आणि आपलं मनही प्रसन्न वाटतं आणि घर असं भरल्यासारखं वाटतं. घरामध्ये एक सण आनंद एक उत्साहाचं वेगळा असतो बरं का. तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर बघा इथे मस्त आत्याने फुले वगैरे वाहिली, हार वगैरे दांडा वगैरे घातला देवीला आणि 5 अशी केळी वगैरे ठेवून दिली आणि 5 फळं. तर छान इथे त्यांची पूजा चाललेली आहे. तर श्रावणातला शुक्रवार ना देवीच्या पूजेसाठी ना खूप महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून ना सकाळी लवकर उठूनच बघा 4 वाजता उठून सर्व फरशा वगैरे क्लीन करून घेतल्या आणि नंतर आपली अंघोळ वगैरे सगळी झाल्यानंतर ना छान अशी ना देवीची पूजा करून छान इथे हळद कुंकू वगैरे वाहिलं, फुलं वाहिली आणि नैवेद्यांना भात किंवा पुरणपोळी किंवा शिरा काही गोडधोडाचं तुम्ही बनवून नैवेद्य देऊ शकता. तर आता मी शिऱ्याचं नैवेद्य बनवणार आहे. तर मस्त इथे बघा आत्यांनी फुले वगैरे वाहिली. तर विवाहित स्त्रियांना सौभाग्य आणि कुटुंबाच्या आपल्या सुखसमृद्धीसाठी ना ह्या देवीची पूजा त्यांनी मनोभावे करत असतात. म्हणून ना श्रावणामध्ये ना हा शुक्रवार ना खूप म्हणजे खूप पवित्र मानला जातो. तर आज घरात ना देवीची छान अशी ना पूजा केल्यानंतर ना आपल्याला इतकं छान वाटत असतं ना, खूप म्हणजे खूप छान. आणि देवीच्या कृपेनेच ना आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदो म्हणून आपण ह्या देवीकडे आपण प्रार्थना करायची असते. तर इथे आम्ही आता ना आरती करायला घेतलेली आहे.
मूर्ती दर्शन मात्रे मान शरणेना प्रेमान कामना पृथ्वीचे देव जे देव रत्न कसा गौरा तुझी गौरी तुमरा चंदनाची ओटी कुमकुम देशेरा हिरे जगत मुक्त शोभत बरा रुंदून तेने पुरते चरणी आगरी आज देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान शरणेना प्रेमान कामना पृथ्वी देव जय लंबोदती तामर फणवर वंदना सर्व संग्रह वक्रतुंड त्रिनेना रात रामाचा वार्ता विसगना संकल्पी पहावे निर्वाणी रक्षाने श्रीवर वंदना जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझून संसारी अनाथनाथे आंबे कर्णा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाते वारी आरे कोडवासा संकष्टी वारी जय देव महिषासुरवदने सर्वारे सर्वारे तारे संजोनी जय देव त्रिगुणे आता तुझा ऐसे न काही चारी श्रमले परंतु न बोले काही साई वाद करिता पडो प्रवाही ते तो भक्ता लागे पाऊस लवलाई जय देव जय महिषासुरवदने सर्वारे सर्वारे तारे संजोनी जय देव प्रसन्नवदने निर्दाचा कल्पापासून सोडी सोडी गोपाशा आंबे तुझना बुद्धी आशा नरं कल्याण झाला पंचम परदेशा जय देव महिषासुरवदने सर्वारे सर्वारे तारे संजोनी जय देव गाणी नवटना वंदना शरणं आनंद भुजना बाय वाय म्हणे नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सदा सर्वदा ऐकू तुझा घडावा तुझी कारण देह माझा पडा उभे ठेवू नको रे इथे ना आमची ना छान अशी ना लक्ष्मी मातेची पूजा वगैरे झाली. तर आज आहे श्रावणातला पहिला शुक्रवार. तर इथे तुम्ही पाहू शकता समय वगैरे छान लावून धूप दीप आरती वगैरे सर्व झाली आणि इतकं छान वाटतं ना अशी पूजा झाल्यानंतर. आणि एकमेकांच्या अशी घरी जाऊन ना पूजा वगैरे केलेलं असतं तिथं जाऊन नमस्कार वगैरे करत असतो. इतकं भारी वाटतं ना या श्रावणामध्ये. आणि दर सोमवारी तर देवाला वगैरे जातातच पण शुक्रवारी पण आमच्या इथे ना आश्विन शुक्रवारामध्ये ना पूजा केली जाते लक्ष्मी मातेची. आणि हा आहे हे आदल्या दिवशीचा व्हिडिओ. तर म्हटलं आता चला तो व्हिडिओ तसाच राहिला होता म्हणून मी तुमच्याशी शेअर करायला घेतलेला आहे. तर आज आम्ही छान अशी ना ओली भेळ बनवायला घेतलेली आहे. चमचमीत आणि थोडीशी झणझणीत ओली भेळ बनवायला घेतलेली आहे. तर मस्त तिथे बघा सायंकाळच्या वेळी ना चिरमुरे घेतले थोडेसे घेतले आणि मिरचीचा ठेचा बनवलेला आहे. मिक्सरला मी छान असं वाटून घेतला आणि चिंच आणि गुळ ना मी दुपारी भिजत घातलं होतं आणि छान आता चिंच आणि गुळाचा कोळ बनलेला आहे. तर आता ही मिरचीची पेस्ट ना पूर्ण चिरमुऱ्याला लावून घ्यायची म्हणजे जेणेकरून ना टेस्ट ना खूप छान लागते बरं का या भेळमध्ये. तर मी जे काही भेळाला साहित्य लागतं ना मी ते सर्व कट करून घेतलेलं आहे. टोमॅटो, कांदा, फरसाण, कोथिंबीर, बारीक शेव आणि थोडंसं लाल तिखट आणि चिंच आणि गुळाचा कोळ सर्वच घेतलेला आहे. तर इथे बघा मस्त इथे मी कांदा ॲड केला आणि नंतर ना मी टोमॅटोही ॲड केलेला आहे. तर मला अशी चमचमीत ओली भेळ ना फार आवडते बरं का खायला. तर इथे बघा नंतर फरसाणही ॲड केलं. तर नंतर ना थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. वरून थोडं थोडं म्हणजे वरून खाण्यासाठी पण मी थोडं थोडं ठेवलेलं आहे बरं का बाजूला काढून. तर थोडंसं लाल तिखट टाकायचं. आधी म्हणजे मी मिरचीची पेस्ट पण टाकली होती पण थोड्या प्रमाणात टाकली होती. थोडंसं कलर येण्यासाठी मी बॅडगीचं तिखट वापरते कारण भेळ थोडीशी लाल आणि लफलफीत हवी असते आपल्याला. तर थोडंसं मीठ टाकून घेते आणि नंतर ना मी चिंच आणि गुळाचा कोळही टाकणार आहे. तर आधी हे सर्व मिक्स करून घ्यायचं थोडंसं फरसाण वगैरे. तर आता ना हा चिंच आणि गुळाचा कोळ मी बनवला होता. त्याच्यामध्ये गुळामध्ये खडे वगैरे असतात ते मी सर्व छान असं गाळून वगैरे घेतलं आणि मस्त इथे बघा चिंच आणि गुळाचं कॉम्बिनेशन या भेळमध्ये ना खूप छान टेस्ट उतरते बरं का. म्हणजे थोडंसं मी अंदाजे असं चिरमुरे घेऊन ना सर्वांना 2-2 प्लेट येईल या हिशोबाने मी इथे ना भेळ बनवायला घेतलेली आहे. तर मस्त इथे ना सर्व अशी भेळ ना मिक्स करून घ्यायची आणि नंतर ना आता भेळ बनवल्या खायची बरं का. कारण उशिरा जर खाल्ले ना खूपच असं सॉफ्ट होतं भेळ म्हणजे सॉफ्टच असते तरी पण जास्त उशिरा झालं ना टेस्ट बदलते. तर इथे बघा मी बनवल्यासला पटकन इथे मी सर्वांसाठी नाही तर मी ताटामध्ये भेळ काढून घेतली. तर वरून थोडंसं आपण जे काही आहे ठेवलेलं आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि शेव वगैरे ते वरून पेरायचं आणि थोडासा हवा असेल तर काही जण लिंबू पण पिळून घेतात. पण भेळमध्ये मी ऑलरेडी चिंच आणि गुळाचा कोळ घातला होता म्हणून आता काय भेळमध्ये काय वरून लिंबू पिळणार नाही.
तर खूप छान लागते बरं का अशी ओली भेळ. तर मस्त येताना वरून थोडंसं सर्व कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि शेव वगैरे टाकली आणि नंतर चिंच आणि गुळाचा कोळ आणखीन थोडासा टाकलेला आहे. तर इथे तुम्हाला जवळून दाखवते आपली भेळ कशी बनलेली आहे. तर मस्त आणि पाहताच छान खावीशी वाटावी बरं का. एवढी छान आणि लपलपीत आपली इथे भेळ बनलेली आहे. तर मला तरी फार आवडते बरं का अशी भेळ. आणि तुम्हाला पण ना चमचमीत अशी ओली भेळ आवडते का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आजचा माझा श्रावणातला पहिल्या शुक्रवारची मी पूजा मांडलेली आत्यांनी आणि ते मी भेळ बनवली होती ना ती कशी वाटली तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.